आज आपण मोड आलेल्या मटकी आणि मुगाचे वडे बनवतो आहे। बघू शकता किती सुंदर दिसतात आहे, एकदम टेस्टी आणि कुरकुरीत वडे झालेले आहे। हे वडे टोमॅटो केचप सोबत खूप छान लागतात। तुम्ही पुदिन्याची चटणी किंवा आणखी चिंच गुळाचं चटणी सोबतही खाऊ शकता। हे वडे तुम्ही नाश्त्याला करू शकता, जेवताना खाऊ शकता आणि हे करण्याची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे। बऱ्याचशा टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनलवर खूप सारे रेसिपीज टाकलेले आहे, लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि स्वीट डिशेस, त्या तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया रेसिपीला। आज आपण मूग आणि मटकीचे वडे बनवत आहे। त्याच्यासाठी आपण अर्धा वाटी मटकी घेतलेली आहे आणि अर्धा वाटी मूग घेतली आहे। दोघांना मिक्स करून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याला धुतल्यानंतर 8 ते 10 तास भिजायला ठेवलेले आहे आणि भिजून झाल्यानंतर त्याला एका कापडामध्ये बांधून 7-8 तास तरी त्याला कोंब यायला ठेवून दिलेलं आहे आपण। आता अर्धा वाटी मूग आणि मटकी आपण भिजत घातलेली आणि भिजून झाल्यानंतर त्याला एका कापडात बांधून 7-8 तास मोड आणायला ठेवलेलं। बघू शकता किती छान कोंब आलेले आहे, त्याला स्प्राउट्स पहा किती छान आलेले आहे। नेहमी तुम्ही उसळ खात असाल याची, आता यावेळेस आपण वडे करतो आहे। आता आपण एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये हे कोंब आलेले मूग आणि मटकी टाकून घेतो आहे। 2 बॅचेसमध्ये वाटत आहे आपण। अर्धा पोर्शन आता या भांड्यामध्ये आपण काढून घेतलेला आहे आणि पाणी न टाकता त्याला आपण एकदा फिरवून घेतो आहे। आता पहा, एकदा फिरवून घेतल्यानंतर असं जाडसर झालेलं आहे, त्याला आता व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे। पुन्हा एकदा फिरवून घेतो आहे। बघू शकता कशा प्रकारे फिरवून घेतलेलं आहे आपण आणि अजूनही जाड आहे। अशाच प्रकारे थोडं फिरवायचं, मिक्स करायचं, पुन्हा फिरवायचं, असं 3-4 वेळा करायचं। आता अजूनही घट्ट आहे तर त्याच्यामध्ये आपण 1 चम्मच पाणी टाकून घेतो आहे। कमीत कमी पाणी टाकून वाटायचं आणि ह्याला आता छान मिक्सरमधनं बारीक वाटून घेतो आहे। खूपच बारीक वाटायचं नाही आहे आपल्याला, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे। आणि बघू शकता कसं टेक्स्चर आहे, एकदम बारीक नाही आहे पण थोडंसं रवाळ आहे। कमीत कमी पाण्याचा वापर करून आपल्याला घट्ट अशी डाळ वाटून घ्यायची आहे आणि वाटलेली डाळ आपण आता एका भांड्यामध्ये काढून घेतो आहे आणि आपण दुसऱ्या बॅचचे मूग आणि मटकी ते पण तशाच प्रकारे वाटून घेतो आहे, कमीत कमी पाण्याचा वापर करून। आता सगळे मटकी आणि मूग आपण वाटून घेतलेली आहे 2 बॅचेसमध्ये आणि आता त्याला 1 मिनिट छान फेटून घेतो आहे वाटलेल्या डाळीला। फेटल्याने काय होईल की ती डाळ हलकी होईल आणि वडे आपले एकदम छान होतील। डाळ आता आपण 1 मिनिट छान फेटून घेतलेली आहे। आता बाकी साहित्य त्याच्यात टाकतो आहे आपण। आता एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे, त्याला बारीक चिरून घेतलेला आहे आणि ते आता याच्यामध्ये टाकून घेतो आहे। आता कोथिंबीर आहे, ते बारीक चिरलेली कोथिंबीर आपण 3 टेबलस्पून टाकून घेतो आहे। कढीपत्त्याची 7-8 पानं आहेत, ती बारीक चिरून ती टाकून घेतो आहे आपण। आणि हिरवी मिरची अशी जाड क्रश करून घेतलेली आहे, ती 1.5 चम्मच टाकून घेतो आहे। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता, किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे। 4 लसणाच्या पाकळ्या त्या किसून टाकून घेतो आहे आपण आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा आहे तो किसून आपण त्याचा कीस टाकून घेतो आहे। तुम्हाला जर अद्रक लसूण किसलेला नसेल टाकायचं तर अद्रक लसूण पेस्टचा पण वापर इथे तुम्ही करू शकता। आता आपण ओवा घेतलेला आहे 1 चम्मच आणि त्याला छान क्रश करून ते टाकून घेतो आहे। याच्याने त्याची टेस्ट खूपच छान येते वड्यामध्ये। आणि 2 चम्मच आपण तीळ टाकून घेतो आहे आणि 2 पिंच आपण आता हिंग टाकून घेतो आहे त्याच्यामध्ये आणि हळदी पावडर टाकतो आहे अर्धा चम्मच। मिरची पावडर आपण 1 चम्मच टाकून घेतो आहे आणि धने जिरे पावडर आपण 2 चम्मच टाकून घेतो आहे। आणि या सगळ्या मसाल्यांना आपण आता वाटलेल्या मूग आणि मटकीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतो आणि छान 1 मिनिट फेटून घेतो आहे। आता 2 टेबलस्पून तेल आपण कडकडीत गरम केलेलं आहे आणि ते याच्यामध्ये टाकून घेतो आहे। याच्याने एकदम आपले वडे कुसकुशीत होतील आणि एकदम टेस्टी होतील। आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेतो आहे आपण। इथे 1 चम्मच आणि थोडंसं टाकलेलं आहे मीठ आणि 2 चम्मच आपण बेसन टाकतो आहे। टेबलस्पूनच्या ह्याच्याने जर सांगायचं तर 3 टेबलस्पून आपण बेसन टाकून घेतो आहे। वाटलेल्या मूग आणि मटकीमध्ये बेसन टाकल्याने त्याला बाइंडिंग मिळतं वड्याला, तळताना वडा फुटत नाही, इकडे तिकडे त्याचे दाणे उडत नाही आणि त्याच्याने टेस्ट पण खूप छान येते आणि कुरकुरीत होतात वडे। आता आपण हे सगळ्याला छान 1 मिनिट फेटून घेतो आहे मिक्स करून। आणि आता जर काही कमी जास्त असेल त्याच्यामध्ये तिखट मीठ तर ते तुम्ही थोडंसं ॲडजस्ट करून घेऊ शकता आणि त्याला छान फेटून घेतलेलं आहे आपण। बघू शकता कसं दिसतंय ते पीठ। आता आपण ह्याचे वडे करून घेतो आहे।
आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण तेल गरम करून घेतो आहे. तेल आपलं आता कडकडीत गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम आपण आता कमी केलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण वाटलेल्या डाळीचे वडे टाकून घेतो आहे. छोट्या छोट्या आकाराचे टाकायचे म्हणजे ते जास्त क्रंची होतात, कुरकुरीत होतात आणि ओबडधोबड टाकायचे. एकदम गोल आले पाहिजे असं काही नाही. असं ओबडधोबड टाकले तर उलट ते जास्त छान क्रंची होतात. बघू शकता कशा प्रकारे टाकत आहे. थोडा छोटा पोर्शन कट करत जायचा आणि टाकत जायचं. अशा प्रकारे आपण सगळे वडे टाकून घेतो आहे. गॅसची फ्लेम आता आपण मीडियम ठेवलेली आहे आणि मीडियम फ्लेमवर त्या वड्यांना डिस्टर्ब न करता सेट होऊ द्यायचे थोडा वेळ. साधारण 1 मिनटं आपले वडे सेट झाले की मग त्याला परतवून घ्यायचं आणि थोडा वेळ त्याला आपण मीडियम गॅसवर आलटून पलटून छान सगळीकडनं एकसारख्या रंगावर तळून घेतो आहे. आता वडे अर्धवट तळून झालेले आहे. आता आपण गॅसची फ्लेम मीडियम टू हाय करतो आहे आणि वड्यांना छान कुरकुरीत करून घेतो आहे. कमी गॅसवर वडे तळले तर ते तेलकट होतात आणि जोरात गॅसवर तळले तर ते बाहेरनं लवकर कडक होतात आणि आतनं कच्चे राहतात. आता आपले वडे पहा छान तळून झाले. त्याचा रंग पहा किती छान आला आहे. आता सगळे वडे आपण एका झाऱ्यामध्ये काढून घेतो आहे म्हणजे त्यातलं जास्तीचं तेल निघून जाईल आणि आपले वडे एकदम कुरकुरीत असे तयार झालेले आहे. बघू शकता किती सुंदर वडे झालेले आहे. एकदम क्रंची आणि कुरकुरीत असे टेस्टी वडे तयार झालेले आहे. आणि आता अशाच प्रकारे आपण दुसऱ्या बॅचचे वडे तळून घेतो आहे. पुन्हा तेल छान गरम करायचं, गॅसची फ्लेम कमी करायची आणि एक एक करून सगळे वडे टाकून घ्यायचे. अशा प्रकारे आपण सगळे वडे टाकून घेतो आहे. आता गॅसची फ्लेम आपण मीडियम केलेली आहे आणि थोडा वेळ आपण मीडियम फ्लेमवर तळून घेतो आहे वडे. आणि अर्धवट तळल्या गेल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम टू हाय करायची आणि वडे एकदम छान एकसारखे रंगावर तळून घ्यायचे. बघू शकता किती सुंदर रंग आला आहे आणि एकदम क्रंची आणि टेस्टी असे वडे आपले तळून झाले. एका झाऱ्यात त्याला आपण काढून घेतले, तेल निथळून घेतलेले. अशा प्रकारे 2-3 बॅचेस आपण तळून घेतलेले. बघू शकता किती सुंदर दिसतात आहे वडे. एकदम कुरकुरीत झालेले. एक वडा मी तुम्हाला तोडून दाखवते. आतनं सॉफ्ट आहे आणि बाहेरनं क्रंची आहे. आता हे वडे पहा किती सुंदर दिसतात आहे आणि एकदम टेस्टी असे कोंब आलेल्या मटकी आणि मुगाचे वडे आपण तयार करून घेतले. आता याचं प्लेटिंग करून घेतो आहे. वड्यांचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे. सोबत टोमॅटो केचप सर्व केलेलं आहे. हे तुम्ही चिंचेच्या चटणीसोबत खाऊ शकता, पुदिन्याच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा तसे हे वडे खूपच टेस्टी लागतात. ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका. कॉमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. धन्यवाद.